उद्धव ठाकरेंच्या सरकारला लाथ मारून बाहेर पडले तेव्हा ते रडून नाही पडले, लढून पडले. लढून त्यांनी आपले सरकार बनवलं. खरं तर ते कधीच रडून त्या ठिकाणी राजकारण करत नाही. एक लढवया नेता म्हणून त्यांनी आपलं राजकारण उभं केलं आहे. आज प्रचंड घट्ट महायुती एकनाथजीच्या बोलण्यातून पूर्ण झाली आहे. ती मजबूत आहे, ती अभेद्य आहे. महाविकास आघाडीचे नेते या महायुतीला गालबोट लावण्याचा प्रयत्न करत होते, वावड्या उठवण्याचा प्रयत्न करत होते. पण आज एकनाथजींनी ज्या पद्धतीने या महाराष्ट्राला त्यांचं म्हणणं मांडलं आहे, देशात मांडलं आहे, खरं तर मला एकनाथजींच्या नेतृत्वावर खऱ्या अर्थाने अभिमान आहे की महायुतीचे नेते कसे असावे. ज्या पद्धतीनं देवेंद्रजींनी आपल्या जीवनामध्ये जेव्हा जेव्हा पक्षानं जे जे आदेश दिले ते आदेश जसे पाळले आणि महायुती म्हणून एकनाथ शिंदेजींनी जी भूमिका घ्यायला पाहिजे ती भूमिका योग्य पद्धतीने या ठिकाणी महाराष्ट्रासमोर मांडली. खऱ्या अर्थाने मी एकनाथ शिंदेजींचं मनापासून अभिनंदन करतो. त्यांच्या याही भूमिकेचं अभिनंदन करतो. कारण मी सांगायचो, आमचे सर्वच नेते सांगायचे, आमचं केंद्रीय नेतृत्व म्हणजे आमचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी, आमचे गृहमंत्री अमित भाई आणि आमच्या केंद्रीय नेतृत्व जो काही निर्णय करेल तो महायुतीकरता अंतिम असतो. आणि मी अनेक निवडणुकीत मी पक्षाचा अध्यक्ष म्हणून 2 निवडणुका माझ्यासमोर झाल्या. लोकसभेच्या निवडणुकीतही महायुती म्हणून जे काही निर्णय माननीय प्रधानमंत्री मोदी आणि अमित भाईंनी केले ते निर्णय एकनाथजींनी सरसावंत मानून पुढे गेले. जे निर्णय विधानसभेच्या काळामध्ये सीटच्या वाटाबद्दल केले तेही त्यांनी सरसावंत मानून पुढे गेले. आणि जे जे काही एकनाथजीला आमच्या नेतृत्वाने म्हटलं ते एकनाथजींनी स्वीकारलं. आणि खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीने आमचा केंद्रीय नेतृत्वाचे आदेश स्वीकारतात किंवा म्हणणं स्वीकारतं, कारण ते आम्ही स्वीकारतो, आमचा पक्ष आहे, पण एकनाथजींनी सुद्धा आमच्या नेतृत्वाचं जे काही सांगणं असेल, जे काही आमच्या नेतृत्वाने युतीमध्ये ठरवलं असेल ते एकनाथजींनी मान्य केलं. एकनाथजींनी कधीही आमच्या केंद्रीय नेतृत्वाच्या कुठल्याही भूमिकेला टाचणीभर सुद्धा मागे पुढे करण्याचा कधी प्रयत्न केला नाही. खरं तर असा महायुतीचा नेता एकनाथ शिंदे यांचं मी पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीच्या वतीने खूप खूप अभिनंदन करतो. खऱ्या अर्थाने महायुतीचे नेते अशा पद्धतीचं मोठं काम करतात आणि महायुती ही महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने 14 कोटी जनतेकरता आहे. एकनाथजी नेहमीच सांगायचे, देवेंद्रजी सांगायचे, अजितदादा सांगायचे, आमची लढाई मुख्यमंत्र्याकरता नाही आहे. आमची लढाई मुख्यमंत्र्याकरता नाही आहे, आमची लढाई 14 कोटी जनतेच्या विकासाकरता आहे. पण महाविकास आघाडीचे नेते मुख्यमंत्री पदाकरता लढत होते. काँग्रेस पार्टीमध्ये 8 मुख्यमंत्री जाहीर झाले होते. शरद पवारजीकडे 3 मुख्यमंत्री जाहीर झाले होते. आणि उद्धव ठाकरे तुम्हाला माहिती आहे, मुलगा आहे मुख्यमंत्री, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री. म्हणजे महाविकास आघाडी ही मुख्यमंत्र्याची लढाई लढत होते. आणि भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि अजित पवारजी, एकनाथ शिंदेजी आम्ही महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेच्या विकासाची लढाई लढत होतो. आणि म्हणून जनते